देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सैनिक जल, जमीन, आकाश सर्व ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा देतात. मातृभूमीसाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान देतात. भारताने कधीही पहिली गोळी झाडली नाही. कधीही स्वतः लढाईला तोंड फोडलं नाही. जेवढी युद्ध लढावी लागली ती सगळी शेजाऱ्यानं आक्रमण केल्यानंतरच लढली गेली. कारगिलचं युद्ध असंच एक युद्ध होतं. एकीकडे पाकिस्तान सरकार शांततेची बोलणी करण्याचं नाटक करत होतं. त्याच वेळी पाकिस्तान लष्कर प्रशिक्षित अतिरेकी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करत होते. शेजारी राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवू पाहणाऱ्या वाजपेयी सरकारसाठी तो मोठा धक्का होता. आपल्या जवानांनी पाकिस्तानातून घुसखोरी केलेल्या एक अतिरेक्याला यमसदनी तरी धाडलं किंवा पाकिस्तानात पळवून तरी लावलं. यातून पाकिस्तानने धडा घेतला. नंतर सीमेवर थेट युद्ध केलं नाही, पण जिहादी विचारांचा प्रसार करून धर्मांध तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देऊन भारताच्या विविध भागात नंतरची 10-15 वर्ष अतिरेकी हल्ले सुरू ठेवले. मोदी सरकारच्या काळात यावर नियंत्रण आलं असलं तरी सीमेवर आणि सीमेच्या आत धोका मात्र कायम आहे. सीमेवर जवान जसे प्राणपणाने सीमेचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे सीमेच्या आत नागरिकांनी आपली कर्तव्य पाळणं, सजग राहणं, देशविघातक विचारांना उघडं पाडणं गरजेचं आहे. तसं केलं तर ती सीमेवर आपल्यासाठी सर्वस्वपणाला लावून उभा असलेल्या, आत्तापर्यंत बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना ठरेल.